आणि अधिकारी यांच्या समन्वयातून जलद गतीने विकास कामे करा. सुनील तटकरे. माणगाव तालुका आढावा बैठकीत आवाहन. आपल्या गावांचा आणि आपल्या भागाचा विकास कामांतून कायापालट करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून सशक्तपणे विकास कामे जलद गतीने पूर्ण करा, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत आवाहन केले. यावेळी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मुंबई गोवा महामार्ग माणगाव आणि इंदापूर येथील बायपासच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेऊन हे काम प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रामुख्याने सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या. सध्या हे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचे सांगितले. जूनपर्यंत या बायपास मार्गावरील एकेरी मार्गिका सुरू होणार असल्याचे ठामपणे सांगितले. माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना आणि रस्ते, गटारे व इतर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वन खाते आणि संबंधित विभागांमार्फत तातडीने कारवाई सुरू करण्यात यावी, अशा विविध सूचना व आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. माणगाव शहरातील पूर नियंत्रण रेषेमुळे नागरीकरण होणे ठप्प झाले आहे. काही खेडेगावातही यामुळे घरे बांधता येत नाही. त्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी ही निळी हेडलाईन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. माणगाव शहरातील सर्व्हिस रोडची कामे जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या. महामार्गावरील पथदिव्यांची मागणी करण्यात आली असून ती कामे पूर्ण करावीत. अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली. त्यासाठी तातडीने कारवाई सुरू करण्याची सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली. निजामपूर शहर ते ढालगर फाटा हा नवीन बायपास बांधण्यात यावा. हा बायपास झाला तर निजामपूर महामार्गावर वाहतूक कोंडी सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.